अबे गण्या, भाऊ परिच्छेदानं लईच वैतागलो गा. अरे लमच्या गेलास तू या लमच्या. म्हणून 4 वेळा बापू सीसॅट मध्ये तू डुच्चू. बरोबर आहे. आता का करस नाही? अब करशील नाही तर ऑफिसर होशील नाही ना. ऑफिसर होशील नाही तर तुझी झिपरी बापू दुसऱ्यासोबत फुर्र कसा होईन अशानं. तसा नको करू. करायचं आहे ना मग होय थोडासा सिरियस. समजून घे बापू कॉम्प्रेन्शन काय राहते, आकलन क्षमता काय राहते. तर सीसॅट होशील. नाही तर सीसॅट नाही तर प्रिलिम नाही ना. प्रिलिम नाही तर पुढं मेन्स कसा वे जमन नाही ना भाऊ. आलं का नाही लक्षात? हां ठीक आहे, जाऊ दे, तू तर गेलास वायाला. MPSC वर प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आमच्या गण्यालाही सलाम. कसं समजून घ्यायचं का काय आहे ते. तर स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, आकलन क्षमता कॉम्प्रेन्शन याला आपण अनसीन पॅसेज सुद्धा म्हणतो. अत्यंत महत्त्वाचा भाग हा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आहे. कारण की सीसॅट हा क्वालिफाईंग आहे आणि सीसॅट पास नाही तर जनरल स्टडीचा पेपर चेकच होत नाही. मग जनरल स्टडीचा पेपर चेक होत नाही तर किती अभ्यास करा तर सगळा अभ्यास कसा आहे झक मारून जातो. आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर खूपच जास्त भर देणं आवश्यक आहे. भर देणं म्हणजे हेच रोज घेऊन बसणं नाही, तर याच्या बाबतीत थोडंसं सिरियस होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेऊया कॉम्प्रेन्शन म्हणजे अनसीन पॅसेज म्हणजे परिच्छेद पॅसेज. हा पॅसेज जो आहे त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं प्रश्नांचं स्वरूप कसं येतं, त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन ते कसं आहे, काही बदलते स्वरूप आहेत का, प्रश्नांचं प्रत्यक्षात डायनामिक्स कसं आहे, कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला नियमितपणे कसा अभ्यास करावा लागेल आणि परीक्षेच्या वेळात जेव्हा आपण पेपर सोडवतो त्या वेळातही आपल्याला कुठली काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारची आपली मनस्थिती असली पाहिजे, कशा प्रकारचा आपला अप्रोच असला पाहिजे, याचं डिटेल विश्लेषण आपण करून घेऊया निवांतपणे. कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्यात काही गडबड झाली तर गण्यासारखे 4 वेळा डुच्चू. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. त्यामुळे बाकीचा अभ्यास हा काय होतो झक मारतो. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. तर मग चलायचं चला मग चल बे तू बी चल जमच्या आता तरी पास हो बे सेंबड्या. कसा होईन बे तुया? हां आता बापू हां आता अबे तर तेच आधी तर त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल ना तुला. ते तर माहीतच नाही की कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, तर कसं होईन का है ना. तू म्हणतोस माई आता याची कायले घेऊ का मी काय बापू. अबे तर कॉम्प्रेन्शन म्हणजे तसाच आहे. तू या ना त्या परीक्षेचा डान्स नाही समजलास. अरे तसाच राह. स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाचं आकलन म्हणजे काय. तर आपल्या समोर पेपर येतो आणि परिच्छेद येतो आणि परिच्छेदाशी आपलं इंटरॅक्शन होतं आणि जे इंटरॅक्शन होतं आणि त्यातून जे काही घडतं खऱ्या अर्थाने आपला मेंदू म्हणतोय की यस रे बाबा तेच आहे. असा मेंदू खणखणतो आणि म्हणतो बरोबर पकडलास रे. म्हणजेच का आपला मेंदू डान्स म्हणजे आपण डान्स. मग परिच्छेद डान्स आणि उत्तरं भर यायला लागतात. त्यालाच म्हणतात आकलन. म्हणजेच काय आकलन म्हणजे सर्वात सोपं समजणे अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. पण आकलन अंडरस्टँडिंग जेव्हा म्हणते तर कशाचं अंडरस्टँडिंग, कशाचं समज. तर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं आहे तिथले शब्द जे आहेत वर्ड्स त्याचा आधी समजून घ्यायचं आहे. तो शब्द समजायचा म्हणजे काय, त्याचा केवळ अर्थ का नाही, परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून त्याचा अर्थ, त्याचं मर्म, त्याचं जिस्ट, त्याचं कोर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य सेंटेन्स, जे काही सेंटेन्सेस आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. कारण सेंटेन्स समजला नाही तर अल्टिमेटली परिच्छेद समजणार नाही. तिसरं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की परिच्छेद काय म्हणू इच्छितो, म्हणजेच काय तर त्याचा जो कोर आहे है ना, त्याचं
केंद्र जे आहे, त्याचं बेस आहे ना, म्हणजे तो परिच्छेदाला काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे, म्हणजेच काय तर परिच्छेदाचं मन आपल्याला ओळखायचं आहे. मग परिच्छेदाचं मन म्हणजे कोणाचं, तर ज्याने लिहिलं तो लेखक जो आहे त्याला काय म्हणायचं आहे, त्याच्या डोक्यात काय आहे ते समजून घ्यायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, आपल्याला त्या लेखकाशी सुसंवाद साधायचा आहे. काय करायचं आहे, सुसंवाद साधायचा आहे. त्याच्या मनातलं, त्याच्या डोक्यातलं ओळखायचं आहे. त्याला काय मथार्थ म्हणायचं आहे, काय म्हणणं होतं ते समजून घ्यायचं आहे. आलं का नाही लक्षात. त्यामुळे समजणे म्हणजे केवळ परिच्छेद समजला असं नाही, तर त्याची जी डेप्थ आहे, खोली आहे, त्याचे डायनामिक्स आहेत, वेगवेगळे पैलू आहेत, ते आपल्याला समजून घेणे. पण कुठल्या दृष्टिकोनातून, आपल्या नाही, लेखकाच्या दृष्टिकोनातून. आपल्या नाही, लेखकाच्या दृष्टिकोनातून. म्हणजे समजणे कसे आहे, तटस्थ राहून, न्यूट्रल राहून, तटस्थ राहून. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. जर आपण तटस्थ राहिलो नाही तर परिच्छेद हमखास चुकणार, म्हणजे चुकणार. त्यामुळे आकलन जे आहे इथे या कॉन्टेक्स्टमध्ये, आकलन जे आहे ते कसं आहे, न्यूट्रल अंडरस्टँडिंग फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ऑथर. लेखकाच्या दृष्टिकोनातून तटस्थरित्या समजून घेणे. क्लिअर, लक्षात आलं. आता केवळ समजून घेणे एवढ्यापर्यंतच आकलन अपेक्षित नाही, तर त्याच्या पुढे त्याचं काय आहे, ॲप्लिकेशन, त्याची उपयोगिता काय आहे ते सुद्धा तिथे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर टेक्स्ट जे आहे, म्हणजे परिच्छेद आहे, आणि आपल्यात डान्स झालाच पाहिजे. डान्स झाला तर बात बनेल, नाही तर बात बनणार नाही. लक्षात आलं का. म्हणजेच काय, प्रॉपर कम्युनिकेशन होणं आवश्यक आहे. समजलं का बे. आता डान्स आता समजलं लमच्या. चलाच्या समोर चल. आता दुसरं का म्हणतो बे, काय लय दिला गा फालतू डोक्याला. अबे यार कसा बे, तुला ऑफिसर बनायचं का बाबू बनायचं बे, का बनायचं आहे तुले, कसा काय म्हणावं याला, है ना. अरे बाबा, MPSC जी आहे राज्यसेवा कशासाठी आहे, ऑफिसर्स. मग ऑफिसर्स बनायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, ऑफिसरसाठी सर्वात महत्त्वाचं आहे निर्णय घ्यायचा आहे. डिसिजन मेकिंग खूप महत्त्वाचं आहे. डिसिजन मेकिंग, निर्णय घ्यायचा आहे. आणि जर तो निर्णय घेणार नसेल तर तो काय झाला, सांगकाम्या, म्हणजे काय झाला, बाबू. लक्षात आलं का. मग त्याला निर्णय घ्यायचा आहे, तसा फुरसदीनं घ्यायचा आहे का, याच्यासारखा आमचा फिरायला गेला का, फुरसदीनं नाही घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे, इमिडिएट, तात्काळ, लगेच, इमिडिएट, खूप अत्यंत जलद गतीने आणि एकदम डायनामिक. याच्यामध्ये एकाच सोबत खूप सारे निर्णय घ्यायचे आहेत, खूप सारा आवाका एकाच सोबत पाहायचा आहे. मग काय तर त्याची नजर कशी असली पाहिजे, नजर एकदम पक्की असली पाहिजे, है ना. आणि त्याचं डोकं कसं असलं पाहिजे, एकदम स्पीडीली चाललं पाहिजे की नाही. नाही चालेल तर गडबड होईल. दोघांचे कॉम्बिनेशन बसलं पाहिजे. का तर ऑफिसर जेव्हा होतो तेव्हा आपल्याकडे खूप सारे GR येतात, गव्हर्नमेंटचे योजनांचे ड्राफ्ट येतात, कधी कोर्ट केस येते, तक्रारी येतात, थप्पी पडली राहते आणि त्या थप्पीला रोज पटापट निर्णय घ्यावा लागतो. 2 लाईन कुठेतरी ओढाव्या लागतात महत्त्वाच्या ठिकाणी कीवर्ड्सवर आणि ब करून लिहावं लागतं, याच्यानुसार कारवाई व्हावी. आणि लगेच आपला जो असिस्टंट असतो त्याला बोलवायचा आहे, डिक्टेट करून द्यायचा, हे असं रे तसं रे, ले पटकन आहे आण 5 मिनिटात इकडे, कारण की त्याला वेळ नसतो. मग त्याची निर्णय क्षमता ही प्रबळ असली पाहिजे आणि गतिशील असली पाहिजे. केवळ या कारणासाठी ही टेस्ट आहे. म्हणूनच म्हटलं आहे नागरी सेवा अभियोगिता सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड. म्हणजे तू ऑफिसर बनू शकतो का रे बाबा, तू यात आहे का नाही दम, ते टेस्ट करायचं. हो, लक्षात आलं लक्षात. म्हणून आहे आता तुला ऑफिसर व्हायचं आहे ना, तर मग हे करावं लागेल बापू. नाही व्हायचं आहे, बाबू बनायचं आहे, तर होय खड्ड्यात जाय. हां
चला जाता काय बाबा कठीणच आहे बाबा, याचं तुम्ही सांभाळा रे बाबा याला. आता आता आला रस्त्यावर, आला की नाही लक्षात? सांगतो ना बापू, सांगतो ना, आता सांगतो परिच्छेदाचं काय आहे, थोडं थोडं सांगतो. स्पर्धक मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या, परिच्छेद जे आहेत हे परिच्छेद आपल्याला 2 प्रकारचे आहेत. लक्षात आलंय का? आपल्याला जे सीसॅटमध्ये परिच्छेद आहेत ते 2 प्रकारचे आहेत. एक नियमित परिच्छेद आहे रेग्युलर, आणि एक भाषेचा परिच्छेद आहे. नियमित परिच्छेद जे आहेत हे टोटल 8 परिच्छेद येतात, आणि भाषेचे जे आहेत इंग्रजीसाठी आणि मराठीसाठी हा एक येतो. आता प्रत्येक परिच्छेदाला आत्तापर्यंतचा जो पॅटर्न आहे, अजूनही MPSCने काही बदलवलेला नाही. जो पॅटर्न आहे तो पॅटर्ननुसार प्रति परिच्छेद 5, म्हणजे इथे किती झाले? 40 प्रश्न झाले, आणि इथे 5 आणि इथे 5, म्हणजे एकूण किती येतात? तर एकूण आपल्याला दिसत आहेत 50 प्रश्न येत आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाच्या 80 पैकी 50 किती कॉन्ट्रीब्युशन झाले, याचं किती कॉन्ट्रीब्युशन झालं, बरोबर आहे ना? खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. दुसरं असं याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल सलग येतात, हे सलग सध्या येतात, एक कंटिन्युअस देतात. पण मागच्या वर्षी काय केलं? मागच्या वर्षी त्यांनी मराठी भाषेचा परिच्छेद काय केला ना, 3ऱ्या क्रमांकावर देऊन टाकला. म्हणजे असा 9व्या क्रमांकावर राहायचा, तो धरला ना 3ऱ्या क्रमांकावर दिला. तर त्यामुळे थोडीशी गडबड झाली काही जणांची, आलं की नाही लक्षात? तर म्हणजे गुगली होऊ शकते कधी कधी. आता परिच्छेद जर बघितला आपण, MPSCचा आत्ताचा पॅटर्न बघितला, म्हणजे मी 5 वर्षाचं आकलन केलं, आणि 5 वर्षाच्या आकलनमध्ये असं लक्षात आलं की जो परिच्छेद आहे तो परिच्छेद 1 असतो, आणि एकाला 5 प्रश्न असतात, आणि त्याच्यामुळे परिच्छेदाची जी लेंथ आहे ते 300 ते 350 शब्द किती असते? 300 ते 350 शब्द असते. परंतु जर आपण UPSCचा पॅटर्न पाहिला, आणि जर कदाचित MPSC बदलली, तर परिच्छेद वेगवेगळ्या प्रकारचे राहू शकतात. म्हणजेच कसं, मी इथे लिहितोय है ना, शब्दसंख्या इथे घेऊया, आणि मग प्रश्न. जर परिच्छेदाची शब्दसंख्या ही 40 ते 75च्या घरात असली तर 1 प्रश्न येऊ शकतो, 1. जर सपोज टू बी 75, 80 ते 100 वगैरे 150 पर्यंत असेल तर 2 प्रश्न येऊ शकतात. 130, 140 ते 200 पर्यंतचा असेल तर 3 प्रश्न येऊ शकतात, किंवा 250 पर्यंतचा असेल तर. आणि मग जे काही 250च्या वर असेल है ना, याच्या वर असेल तर मग 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न ही पॉसिबिलिटी राहू शकते. आलं की नाही लक्षात? तर आपल्याला काय दिसतं, शब्दसंख्या जर पाहिली तर 40 पर्यंत सुद्धा शब्दसंख्या आपल्याला दिसून येते, आणि एकच प्रश्न राहतो, 1 पॅसेज आणि 1 प्रश्न. तर अशा प्रकारचं एक स्वरूप राहून जातं. ठीक आहे. सोबतच महत्त्वाचं असं आहे की याचे विषय जर बघितले, तर विषय हे खूप डायनामिक असतात. विषय जे आहेत ना हे खूप डायनामिक आहेत. म्हणजे तुम्हाला कसं विज्ञानचा विषय दिसेल, याच्यामध्ये विज्ञान दिसेल, तंत्रज्ञान दिसेल, त्याच्यावरही येईल. ठीक आहे. त्यानंतर जे सोशल सायन्स आहे, समाजशास्त्र त्याच्यावरही आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला तत्वज्ञान त्याच्यावरही दिसते. वाङ्मय जे आहे, वाङ्मय याच्यावर लिटररी जे असतात ना, लिटरेचर वगैरे त्याच्यावरही दिसेल तुम्हाला. म्हणजे याला काही बंधन आहे का? परिच्छेद कोणत्या विषयात विचारायचं कोणी बंधन आहे का? कोणतंही बंधन नाही. ठीक आहे. आता आपण हे जे आहेत विषय, हे विषय खरंच इतके डायनामिक असतात का, याच्यावर थोडंसं आपण काय करूया, 2019 ते 2023 पर्यंत जे MPSC राज्यसेवेने पेपर्स घेतले सीसॅटचे, तर त्याच्यामध्ये कोणकोणते विषय होते ते थोडंसं एक ओझरती नजर मारूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पॅटर्न कसा राहतो आणि विषय सुद्धा कसे कसे येऊ शकतात. ठीक आहे. बघा 2019 ते 2023चा हा चार्ट आहे. तुम्ही कुठेही नजर टाका, तुम्हाला काय दिसेल बघा, कुठेही नजर टाका. आता हे जे लक्षात घ्या, इथे येल्लो जे मी केलेलं आहे ना, येल्लो जे केलेलं आहे, हे येल्लो म्हणजे त्या परिच्छेदाला टायटल, शीर्षक दिले होते.
काय दिले होते? शीर्षक, टायटल दिले होते. आणि जे येलो नाही आहे त्याला शीर्षक दिले नव्हते. अजून सोबत एक लक्षात घ्या, मराठी आणि इंग्रजी जे आहे हा खालचा आहे, ठीक आहे. 2023ला बघा इकडे शिफ्ट झाला होता फक्त मराठी भाषेचा. तर हा जो पॅटर्न आहे म्हणजे हा मराठीचा 9वा परिच्छेद आणि 10वा परिच्छेद हा इंग्रजीचा आहे. याच्यामध्ये कधीही टायटल दिलेलं नसतं. हे मी त्यातला जो जिस्ट आहे तो जिस्टचा टायटल घेतलेला आहे, जिथे टायटल दिलेला नाही. आलं की नाही लक्षात? म्हणजेच काय, मराठी आणि इंग्रजीमध्ये कधीच टायटल नसतं. का नसतं? कारण की मराठी आणि इंग्रजीच्या परिच्छेदमध्ये शीर्षकावर प्रश्न विचारले जातात. कसे की बाबा या उतार्यावरून तुम्हाला संयुक्तिक शीर्षक कोणते वाटते असं विचारतात. आलं का नाही लक्षात? किती डायनामिक प्रश्न आहे, लक्षात घ्या, किती डायनामिक प्रश्न आहे. बरोबर आहे? म्हणजे किती आपल्याला प्रिसाईज वाचणं आवश्यक आहे. तर बघा तुम्हाला दिसेल अर्न फ्रॉम वेस्ट, थोडासा सायन्स आणि थोडासा रिलेटेड विथ द लाईफ. त्यानंतर एम्पॉवरमेंट अँड सोशल इन्क्लुजन. त्यानंतर डेन्सिटी, बघा सायन्सचा विषय हा, बघा डेन्सिटी हा सोशल सायन्सचा. ॲरोमाथेरपी, ॲरोमाथेरपी हे बघा कुठे आहे, काय विषय आहे. ॲटॉमिक थेअरी ऑफ डाल्टन, डाल्टनची थेअरीज देऊन टाकली. बघा सायन्सचे कसे दिसत आहेत. आलं की नाही लक्षात? वन पार्टी डॉमिनेशन, पॉलिटिकल सायन्सचा. त्यानंतर साल टॅक्स मुवमेंट म्हणजे हिस्ट्रीचा. त्याच्यानंतर सती प्रिव्हेन्शन ॲक्ट 90 ॲक्टच आहे, याचे प्रोव्हिजन दिलेले आहेत, याचे 2 कलम त्यांनी दिलेले आहेत. लक्षात घ्या, तिथे अरण्य ग्रंथच देऊन टाकलेला त्याच्यातलं. त्यानंतर लँग्वेज भाषेवर आहे इंग्रजीमध्ये. म्हणजे तुम्ही बघा किती डायनामिक आहे. इकडे अजून ओझरती नजर मारूया. नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रोसिजर काय आहे ना, बायोफ्युल फोर्स, क्रिमिनल फोर्स अँड असॉल्ट असं पण आहे. त्यानं PM किसान स्कीमच देऊन टाकली. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा फिजिक्सचा. प्लांट फर्टिलायझेशन एकदम बायोलॉजीचा. सिवेज म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्सचा. पॉलिटिकल एज्युकेशन पॉलिटिकल सायन्सचा. पसायदान इथे पुन्हा आपल्याला वाङ्मय आलेलं दिसतंय. ग्रेट बुक्स हे पण एक लिटरेचरचा भाग आहे. इकडे आर्किओलॉजीवर आहे प्रश्न. त्यानंतर 40% शॉर्टेज बाय 2030 ऑफ वॉटर असं काहीतरी आहे. ऑफ वॉटर आहे ना, ऑफ वॉटर आहे. तर म्हणजे आपल्याला इथे दिसते की एक एन्व्हायरमेंटल इश्यूज, पॉप्युलेशन ग्रोथ, आपल्याला सोशल इकॉनॉमी, फेडरल फायनान्स इन इंडिया. बघा काय दिसतंय. बरोबर आहे? म्हणजे पॉलिटी आणि फायनान्सचं मिक्स. स्पेक्ट्रम ऑफ द लाईफ पुन्हा सायन्सचा आहे ना. व्हायटामिन्स, मोल इज अ युनिट. बघा कंटिन्युअस कॉन्सेप्ट ऑफ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हा एक कॉन्स्टिट्यूशनचा, हा एक थोडाफार कॉन्स्टिट्यूशनचा पकडा, हा इकॉनॉमीचा, हा एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि 1, 2, 3 कंटिन्युअस आहे बघा सायन्सचे. आलं की नाही लक्षात? आणि मग इकडे फिलॉसॉफिकल काहीतरी एका पर्सनच्या बद्दल. 2022ला वुमन अँड नॅचरल रिसोर्स, फॉरेस्ट पॉलिसी अँड इम्पॅक्ट, पुन्हा मोमेंटम, मिनरल न्यूट्रिशन, फिसन रिॲक्शन है ना, ब्लॅक अँड पॉलिटिकल फ्रीडम, बिल्स इन पार्लमेंट, एल निनो अँड ला निनो. त्यानंतर समाधान ह्युमन. तुम्हाला काय दिसतंय बरं? काय दिसतं इथे बघा. मोटारवर हे काय आहे? गॅलिलिओ अँड सायन्स काय आहे? कार्बन कंपाऊंड काय आहे? नॅशनल गव्हर्नमेंट इन पोस्ट इंडिपेंडन्स, सेल्फ रूल अँड सेल्फ डिटर्मिनेशन, स्टेट ऑफ इंडियन इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, ग्लोबल एन्व्हायरमेंटल चेंजेस, इकॉलॉजिकल कोलॅप्स, कोरल रीफ अँड इकोसिस्टीम. काय आहे हे? काय काय दिसतंय? काय दिसतंय? विषय बघा किती डायनामिक आहेत. अजून एक खास गोष्ट एमपीएससीची खास गोष्ट ती सायन्सवरच खूप भर देते. हे का BA वाल्याची खुन्नस आहे का काही एमपीएससीला माहीत नाही बाबा. आणि सायन्सचे असे प्रश्न, असे परिच्छेद, अरे कायच विचार. तो गण्या म्हणूनच बिचारा नाही का 4 वेळा डुच्चू खालाचा आपला BA भाऊ आहे तो, है ना, मराठमोळा, मोठा कठीण. तर तुम्हाला लक्षात येईल एकदम डायव्हर्सिफाईड, एकदम डायव्हर्सिफाईड. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ सीसॅट. हे सीसॅटमुळे यामुळे खुलून गेलेलं आहे. इतके डायनामिक आकलन परिच्छेद आपल्याला येताना दिसतात. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण काय करू, काय म्हणते, थोडं प्रश्न कसे येतील आता. बरोबर आहे, याला आता परीक्षेत दिसले, आता प्रश्न कसे येतील. अबे तर 4 वेळा खा केलास बे तू, तिथं परीक्षेत जाऊन झोपा काढलास का? जाऊ दे, ठीक आहे, सांगतो आता तुला प्रश्न कसे येतील. खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न कसे येणार आपल्याला काय म्हटलेलं आहे? आकलन म्हटलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे स्पर्धकाला
तो उतारा जो आहे, परिच्छेद आहे, तो समजलाय का ते टेस्ट करायचा आहे. आणि समजला कसा? न्यूट्रल अँगलने समजला का? सर्वच डायनामिक्स कव्हर करून, सगळे आयाम कव्हर करून ते पण समजला का? आणि त्याची खोली पण त्याला समजली का? किती माहीत, बापरे बाप, समजलास किती? तर तसे प्रश्नच विचारले पाहिजे, बरोबर आहे. आता प्रश्न जे आहे सोप्यापासून कठीण राहू शकतात, बरोबर आहे. प्रश्न कसे राहू शकतात? सोपे राहू शकतात, मग साधारण कठीण राहू शकतात, आणि फारच कठीण राहू शकतात, है ना. असा राहू शकते, ही जर्नी राहू शकते, या अशापैकी काहीतरी राहू शकतात. आलं का नाही लक्षात आलं का रे बापू, गण्या, सेमड्या? हां, तर आपल्याला काय सोपे म्हणजे कसं आहे, एखादा डायरेक्ट प्रश्न असेल, एकदम सरळ थेट विचारला जातं, बस हा म्हणजे का, काय टेन्शन नाही. दुसरा थोडा सोपा म्हणजे जोड्या लावा बी विचारते. लक्षात आलं का? आमच्या MPSC मध्ये जोड्या लावा खूप, कुठाच्या कोणत्या जोड्या, याची जोडी तर लागलीच आहे, नाही ना, पण लई जोड्या लावा विचारते, काय लई विचारतं माहीत नाही. तिसरं महत्त्वाचं आहे जोड्या लावा सोबत, महत्त्वाचं हे आहे की विधाने जे आहेत योग्य है ना, किंवा अयोग्य, किंवा बरोबर किंवा चूक, बरोबर आहे, चूक आहे म्हणजे अचूक आहे की चूक आहे, हे अशी विधाने वगैरे विचारल्या जातात. आणि मग जी आहे ही जर्नी झाली. आता हे सोप्यामध्ये येते, थोडंफार कठीण, हलका फुलका. आता मात्र टेन्शन. आता काय म्हणते, खरं आकलन चेक करत आहे. कसं आकलन चेक करत आहे? तर पहिल्यांदा आपल्याला काय विचारतं, शीर्षक पण विचारून घेतं, हे एक टेन्शन राहतं. दुसरं असं आहे की एखादं वाक्य जे असेल त्या वाक्य घेतं आणि त्याचा अर्थ विचारून घेतो, नाही ना. तिसरं म्हणजे त्याच्यानंतरचं जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, लेखक जो आहे, त्या लेखकाला काय म्हणायचं आहे, है ना, म्हणणे, अबे कसा बे, म्हणणे, है ना. हां, लेखकाचं म्हणणं म्हणजे लेखकाला काय विचार आहे लेखकाच्या मनात ते विचारलं जातं, लेखकाला काय अभिप्रेत आहे ना, ते विचारलं जातं. त्याच्यानंतर अजून कठीण होत जातं, काय तर परिच्छेद जे आहे, उतार्याच्या अँगलने, परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून काय योग्य आहे ना, परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून काय योग्य आहे असं विचारलं जातं. म्हणजे हळूहळू आपल्याला काय कठीण होताना दिसतं. कधी मग आपल्याला असं दिसतं याचं अप्लिकेशन, उपयोगिता सुद्धा विचारतात. पर्टिक्युलरली असं अप्लिकेशन कुठे विचारतात तर आपल्याला दिसतं सायन्स जे आहे, सायन्सच्या याच्यात अप्लिकेशन सुद्धा, फॉर्म्युला विचारतात, अप्लिकेशन पण विचारल्या जातं. किंवा तुम्हाला काय त्याचा अर्थ काढता आला का योग्य, तो त्याच्या नजीकचा, जवळचा, तो पण आपल्याला विचारला जातो. तर असे वेगवेगळ्या, खाजवलं डोकं त्याचं, वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले जातात. म्हणजे बहुआयामी आपली नजर असली पाहिजे, डेप्थ असली पाहिजे, आणि एकदम क्लिअर आकलन झालं पाहिजे, ही अपेक्षा आहे, बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, 5 वर्षाचे वेगवेगळे प्रश्न बघूया, म्हणजे आपल्याला एकदम लक्षात येईल की कशा प्रकारे प्रश्न येतात. आणि लक्षात ठेवा स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, की जे आपण प्रश्न बघणार ना, ते प्रश्न काय करा, तसे फ्रेमवर्क डोक्यात फिट बसवून घ्या. लक्षात आलं का? फिट बसवा. आणि यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा काही कराल, याची प्रॅक्टिस कशी करायची ते सांगतो, तेव्हा तुम्ही त्या अँगलनी परिच्छेद वाचायचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुमची काय होईल, नजर बसेल, तुमचं व्ह्यू जो आहे, वर्ल्ड व्ह्यू बघण्याचा दृष्टिकोन तो तशानुसार होईल. आणि एकदा तो अप्रोच बनला, आपला माइंडसेट बनला, की मग मात्र आपल्याला हा त्रास जात नाही. हे मी अनुभवांती सांगतो. लक्षात आलं का? ठीक आहे, चला. हे बघा प्रश्न, डायरेक्ट क्वेश्चन आहे, बघा मी लिहिलेलं डायरेक्ट क्वेश्चन 2022ला आलेला आहे. हा 2022चा प्रश्न आहे, बघूया आपण काय म्हणतो. धनविषयक प्रथमतः फक्त मध्येच सादर करतात, असा एक परिच्छेद होता बिल्स इन पार्लमेंटचा. आणि विधेयक जे आहे प्रथमतः फक्त मध्येच सादर करतात. आता तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे याचं उत्तर, काहीच टेन्शन नाही आहे, बरोबर आहे. काही टेन्शन आहे का? नाही. एक लक्षात ठेवा, एक खूप महत्त्वाचं आहे, एक लक्षात ठेवा,
कधीही स्वतःचं नॉलेज वापरायचं नाही. ते आधार राहील पण ते वापरायचं नाही. परिच्छेद न वाचता बाबा उत्तर तर मला माहीत आहे, चल फटाफट सोडवतो, हे चूक करायची नाही. लक्षात ठेवा. आपल्याला इथे काय करायचं आहे, परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून, परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून आणि परिच्छेदामध्ये जे काही तथ्य असतील, फॅक्ट्स, जे काही तथ्य असतील फॅक्ट्स, ते लक्षात घ्यायचे. त्या अँगलने विचार करायचा, चूक करायची नाही. डोक्यात फिट बसवा. डायरेक्ट क्वेश्चन आहे आणि असं होऊ शकतं, जाणून बुजून मी हा प्रश्न काढलेला आहे, त्याच्यामुळे मग याचं जे काय उत्तर असेल, आता उत्तर सांगायची काही गरज नाही, पण प्रश्न कसा आहे तो लक्षात आला. अजून बघूया आपण प्रश्न, खूप सारे बघूया म्हणजे पॅटर्न एकदम क्लिअर होऊन गेल. मॅच, मॅच बघा, जोड्या लावा आहेत. जोड्या लावामध्ये अर्न फ्रॉम वेस्टवर एक आला होता आणि एक पसायदानावर आला होता. म्हणजे कशा प्रकारच्या जोड्या लावू येऊ शकते. आता गण्याची लागली जोडी तर काय आहे की नाही. बघा तुम्हाला दिसेल सुसान राज, ललित रोहित, भगिनी संध्या, लायन विवेक असं काहीतरी आहे. आणि मग त्यांचं म्हणजे हे कशाच्या आधारावर आहे, हे परिच्छेदामध्ये ह्या बाबी आलेल्या आहेत. मग हा प्रश्न कसा आहे, हा प्रश्न सर्वसमावेशक आहे. पहिला प्रश्न थेटवाला कसा होता, एका ओळीमध्ये कुठेतरी त्याची ओळ असेल आणि त्या ओळीच्या आधारावर आपल्याला उत्तर येईल. तर परिच्छेद वाचताना आपल्याला काय प्रश्न आधी वाचून घेतला की मग लगेच उत्तर सापडेल, एकदम सोपा आहे. पण याच्या बाबतीत तसं आहे का, नाही. त्यामुळे पूर्ण प्रश्न जो आहे म्हणजे परिच्छेद जो आहे तो परिच्छेद आपल्याला इथे वाचावा लागेल. बघा परीक्षा इतकी शायनी आहे ना, लई चॅप्टर आहे. परीक्षा तुम्हाला असं सोडे नाही. 10वीचं म्हणलं तर 10वीत ठेवे नाही, ते त्याच्या वर घेऊन जाते. लक्षात आलं का, है ना. त्याच्यामुळे जोड्या लावा ज्या आहेत त्याच्यासाठी पूर्ण परिच्छेद वाचणं आवश्यक आहे. कॉन्सेप्ट लक्षात घ्या, प्रश्नाचा कॉन्सेप्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून बघा, करेक्ट स्टेटमेंट, योग्य विधाने शोधा किंवा अयोग्य जे काय असेल. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पोस्ट इंडिपेंडन्स आहे नॅशनल गव्हर्नमेंटचा, आपल्याला दिला आहे. व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यामुळे जातीजातीमधील भेदभाव कमी होण्यास मदत होते आणि व्यवसाय निवडीच्या उदारमतवादी धोरणाचा विकास, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक आर्थिक मागासलेल्या घटकांना मिळणाऱ्या सवलतींमुळे होत आहे. आणि सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा ही व्यवसाय निवडीवर कोणताही प्रभाव टाकत नाही, अशा प्रकारचं आहे ते. मग क ब जे काय असेल ते. म्हणजेच काय दिसतंय आपल्याला, हे विधान सत्य आहे. कशाच्या आधारावर आहे, परिच्छेदाच्या आधारावर. असंही आपण उत्तर काढू शकतो, पण काढायचं नाही आहे. कारण परिच्छेदामध्ये काय असतं लक्षात घ्या, परिच्छेद जो आहे खूप महत्त्वाचा आहे. परिच्छेद जो आहे त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची. परिच्छेद जो दिला राहील तो परिच्छेदामध्ये एक जो असेल तो स्टेटमेंट बेस असेल, एक विधान असेल आणि विधानानंतर काही परिच्छेदमध्ये परंतु असेल किंवा असेल, अशी असताना सुद्धा असं काहीतरी लिहिलं म्हणजे कलाटणी, हावेवर, मोरोर, नॉटविस्टँडिंग असं काहीतरी शब्द असेल आणि एकदम कलाटणी दिली असेल. आलं की नाही परिच्छेदाला. आणि ही जी कलाटणी दिली जाते त्यामुळे त्या परिच्छेदाचं डायनामिक्स बदलून जातं. तेवढी काळजी घ्यायची. म्हणून थेट असं उत्तर द्यायचं नाही. बघा परीक्षेने काळजी घेतली आहे की पोट्टे लमचे थेट उत्तर देतील, त्यांना टप्पी द्यायची. त्यांना बापू पहिले पूर्ण वाचा, तुमच्या दम आहे का नाही ते चेक करायचं. आलं की नाही लक्षात. चला त्याच्यानंतर इनकरेक्ट, जसं करेक्ट आहे ते अयोग्य विधाने कोणती चूक आहेत ते बघा आपल्याला दिसतं. सिवेजमध्ये जीवाणूंच्या नॉन एरोबिक अपघटनाला एरोबिक अपघटनापेक्षा प्राधान्य दिले जात नाही. काय बाबा इंग्रजीच वाचतो. पोरस सॉइल इज नॉट अ प्रिफर्ड फॉर filtration. Organic acids present in the soil decrease the fertility of soil. Rocky soils are unsuitable for filtration and non-aerobic डिकम्पोजिशन असा प्रकारचा आहे. आता एक लक्षात घ्या, याच्यावरून मला लक्षात आलं सायन्सचा असेल ना, BA जे विद्यार्थी असतील BAचे ज्यांनी मराठी मीडियममध्ये केलं थोडा त्रास जाणार आहे त्यांना. परंतु जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांनी सायन्सचा जो आहे परिच्छेद आहे ना, सायन्स परिच्छेद, सायन्सचा जो पॅरा आहे तो कशामध्ये वाचायचा,
इंग्लिशमध्येच वाचायचा रे बाबा, नाही त्याचे प्रश्न इंग्रजीमध्ये सोडवायचे नाही. इथे असं होते, मी थांबलो ना आता, डोक्याला टेन्शन येऊन जाते. तर ते इंग्रजीमध्येच करायचे, नाही तर डबल तुम्हाला वाचावं लागेल ना, अर्धे पागल व्हाल. ठीक आहे, राईट. आणि सायन्सवाले जे पोट्टे आहेत ना, त्यांच्यासाठी लईच फायदा आहे, कारण की ते पटापट होऊन जाते, 2-3 येते आहे ना, त्यांना जमून जाते. बिचारे BA वाले त्यांना थोडा त्रास आहे, तर BA वाल्यांनी बाकी याच्यावर थोडासा छान भर द्यावा, म्हणजे 2-3 इकडचे जर घचकले बी तर तिकडचे मॅनेज झाले पाहिजे. ठीक आहे, चला. आता काय आहे, सायन्स बेस्ड कॅल्क्युलेशन. आता हा एक टेन्शन आहे, तिथं प्रश्न कसे येते, 2 प्रश्न असे भलते सलते येते लमचे. काय पहा, काय म्हणते, अकॉर्डिंग टू द डेन्सिटीज गिवन इन द टेबल. आता टेबल देऊन ठेवला इथं. इफ वी प्रिपेअर 2 स्पियर्स out of gold and copper each of a similar weight of 0.50 kg, then होय का नाही. हे आता का म्हणावं बाबा, a golden spear will be bigger than the copper, golden spear will be smaller than the copper, both. हे कसं है ना. तर बघा कसे प्रश्न आहेत, आलं का नाही लक्षात. त्यामुळे आपली नजर फार छान पाहिजे. नजर छान नसेल ना, है ना, नजर हटी का दुर्घटना घटी, असं आहे ते. आलं का नाही लक्षात. त्यामुळे एकदम शार्प पाहिजे. अप्लाइड एक विचारलेलं जातं आणि कॉमन आहे, जिथे फिजिक्सचे दिले असतील किंवा केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जर असेल तर तुम्हाला दिसेल की असे फॉर्म्युलाज वगैरे राहतात आणि त्याच्यावर आपल्याला अप्लाइड म्हणजे एखादं जे आहे न्यूमेरिकल्स ते सुद्धा येताना दिसतं, ती काळजी घ्यायची. ओके. त्याच्यानंतर आहे सायन्स बेस्ड क्वेश्चन्समध्ये दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑब्झर्वेशन ऑफ रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट इज इम्पॉसिबल टू अंडरस्टँड सायंटिफिकली विथ द प्लम पुडिंग मॉडेल. पहा कसा कॉम्बिनेशन बनवलाय. निगेटिव्ह प्रश्न आहे, लक्षात घ्या. बघा प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या तुम्ही, प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. इट्स इम्पॉसिबल म्हणजे नकारार्थी आहे, त्याच्यामुळे हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधायचं आहे. मग जे काही 3 ऑप्शन्स त्याच्यापैकी जे असेल ते. ठीक आहे. आता बघा कॅल्क्युलेशन बेस्ड एक आहे, म्हणजे इकॉनॉमीचाही जर असेल तुमचा एखादा प्रश्न तर त्याच्यात ते कॅल्क्युलेशन देतात. इथे काय केलेलं आहे, याच्यामध्ये PM किसान योजना दिली आणि वेगवेगळ्या वर्षातलं त्याच्यामध्ये त्यांनी फिगर्स दिलेले आहेत आणि ते मध्ये काय केलं आता यांनी की 2018-19 आहे ना, याच्यातले जेवढे फिगर आहे एकत्रित करावा, टोटल मारा है ना. तर म्हणजे आपला कॅल्क्युलेटिव्ह माइंड सुद्धा पाहत आहेत. काय तपासत आहेत, कॅल्क्युलेटिव्ह माइंड सुद्धा तपासत आहेत. फटफट आपल्या फिगर्स काढायच्या आणि पटपट करायचं. आलं की नाही लक्षात. म्हणजे फायनान्शियल माइंड जो आहे, कॅल्क्युलेटिव्ह माइंड, तो पण इथे चेक करत आहेत. तर अशा प्रकारचाही कॅल्क्युलेशन बेस्ड प्रश्न राहू शकतो. जसा फिजिक्स किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा राहतो तसा इकॉनॉमीचा सुद्धा राहू शकतो. त्याच्यानंतर आहे कोटेशन बेस्ड. कोटेशन पण राहील. बघा सर्व ऑल इसेन्शियल ऑइल्स आर नेम्ड आफ्टर दिअर प्लांट ऑफ ओरिजिन. अरोमाथेरपीचं आहे. दिस स्टेटमेंट इज कसं आहे ना, हे स्टेटमेंट दिलेलं आहे. सर्व इसेन्शियल तेलाची नावेही त्यांच्या मूळ झाडाच्या नावावरून ठेवली असतात, असं वाक्य आहे. ते कसं आहे बॉ, सत्य आहे, कम्प्लिटली ट्रू, कम्प्लिटली फॉर, पार्शियली ट्रू, नन ऑफ द. म्हणजे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. बघा आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असेल, पॅसेज समजला असेल तरच हे उत्तर येऊ शकतं. आलं की नाही लक्षात. डायनामिक्स लक्षात येत आहेत का तुमच्या, येत आहेत का लक्षात, किती डायनामिक आहेत. बघा मी प्रश्नाचं स्वरूप सांगितलेलं आहे वर आणि प्रश्न सांगतोय, तुम्ही डोक्यात तसं फ्रेमवर्क बनवत जा. आलं की नाही लक्षात. आणि नाही जर तुमचं आता लक्षात आलं, काय करा, पुन्हा पहा व्हिडिओ, पहा, जॉटिंग करून ठेवा, लिहून ठेवा स्वतःकडे, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कारण हा 5 वर्षाचा ॲनालिसिस मी करून दिलेला आहे. त्याच्यानंतर किन ऑब्झर्वेशन ऑफ फॅक्ट, हा खूप महत्त्वाचा आहे. परिच्छेद वाचताना आपली नजर कैसी नजर पाहिजे, एकदम बाज की नजर है ना, नजर एकदम. आता बघा हा एक 1 पार्टी रूलचा 2019ला आला होता. डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे कोणत्या विरोधी पक्षाचे नेते होते, असा प्रश्न आहे. आता आपल्याला माहित आहे उत्तर माहित आहे ना. मग आपण होता, अरे मला तर माहित आहे उत्तर, मार बाबा इथं देऊन टाक है ना. एक तर आठवलं तर शेड्यूल कास्ट फेडरेशन मारून टाकते, नाही तर अजून हिंदू महासभा काहीतरी मारून टाकते. बस 2 किंवा 3 आहे रे बाबा, एलिमिनेशन डूम आहे की नाही. बरोबर आहे. तसं नाही. याचं उत्तर काय आहे, गंमत अशी, वरीलपैकी नाही. का, कारण की आत्ता बघा, आत्तापर्यंत मी काय वारंवार सांगतोय की आपल्याला उत्तरं जी द्यायची आहे ते परिच्छेदाच्या अनुषंगाने द्यायची.
परिच्छेदामध्ये जे कंटेंट दिले आहे, जे फॅक्ट्स दिलेले आहेत, ज्या बाबी दिलेल्या आहेत त्याच्या आधारावरच द्यायचं आहे. जर तिथे फॅक्ट्स ते नसतील तर आपल्याला त्याचं गृहीत धरायचं नाही आहे. आपलं नॉलेज गृहीत धरायचं नाही आहे. डोक्यात फिट बसवा, फिट बसवा, फिट बसवा. खूप महत्त्वाचं आहे. आपलं नॉलेज, आपली अक्कल वाटाची नाही. आलं का नाही लक्षात? इथे तसंच झालं असतं एखाद्याने टिक केलं असतं तर. बरोबर आहे. कारण परिच्छेदात काय म्हटलेलं आहे? परिच्छेदात म्हटलं आहे दोघंही बा ऑपोजिशनचे होते, एवढा शब्द वापरला आहे. लक्षात घ्या. पण कोणत्या पार्टीचे ते वापरलं नाही म्हणून. लक्षात आलं का? लक्षात. ते विरोधी पक्षाचे होते पण कोणत्या पक्षाचे असं दिलेलं नव्हतं. परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून उत्तरं द्यायची आहे. खूपच न्यूट्रल राहायचं आहे. खूपच न्यूट्रल राहायचं आहे. तटस्थ राहायचं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पॅराग्राफ फॅक्ट. ट्विस्टिंग आहे. तुम्हाला फिरवते, फॅक्ट्समध्ये फिरवते. हा खूपच मस्त आहे प्रश्न है ना. काय म्हटलं आहे? खालील विधाने पहा. असा एकदम सोपा वाटते. ला निनामुळे चांगला पाऊस होऊन पेरूची किनारपट्टी हिरवीगार बनते. ला निनामुळे पेरूच्या वाळवंटात चांगला पाऊस होऊन कापूस, नारळ, केळी यांचा भरपूर उत्पादन होते. एल निनो प्रशांत महासागर अनियमित उबदार सागरी प्रवाह आहे. असे 3 दिले आहे. आता इथे 2 आहेत. एल निनो आणि ला निना असे 2 आहे. आणि हे काय इकडच्या इकडे फिरवते आणि इकडच्या इकडे फिरवते असे सेंटेन्स आहे. त्यामुळे वाचताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रश्न इथे काय केलेले आहेत? समसमान जिथे वाटतात त्यांना जवळ आणून इकडचं तिकडे करतात, ट्विस्टिंग करतात. असे ट्विस्टिंगचे प्रश्न राहू शकतात. तर असं काही समसमान दिसलं परिच्छेदामध्ये असं काही तर लक्षात घ्यायचं, अरे बाबा प्रश्न असे फिरवणारे बाबा, आता आपल्याला सावधान राहायला पाहिजे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्फरन्स फ्रॉम कंटेंट्स ऑफ द पॅराग्राफ. इन्फरन्स, त्याचा अर्थ काढायचा आहे, त्याचा अर्क काढायचा आहे, त्याचा झिस्ट काढायचा आहे. कशाला? कंटेंटपासून. बघा, आगाऊ अंदाजाप्रमाणे वर्ष 2020-21 मध्ये आर्थिक वृद्धीत घट झाल्यानंतर वर्ष 21-22 मध्ये देशाचे वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन 9.2% वाढेल. याचा अर्थ असा की, बघा कसा विचार, याचा अर्थ कसा की. तर हा अर्थ आपल्या भरोश्यावर नाही लावायचा आहे, परिच्छेदाच्या भरोश्यावर लावायचा आहे. म्हणून म्हटलं इन्फरन्स फ्रॉम द कंटेंट्स ऑफ द पॅराग्राफ. आलं का नाही लक्षात? पॅराग्राफचे जे कंटेंट आहेत त्याच्या आधारावर आपल्याला ही उत्तरं द्यायची आहेत. स्वतःचं डोकं लावायचं नाही आहे. म्हणजे आता आपण परिच्छेद वाचतो तर परिच्छेद वाचताना आपण फॅक्ट्सचं लक्षात ठेवणार, 2 फॅक्ट्समधले रिलेशन लक्षात ठेवणार, त्यांच्यातला समसमानता लक्षात ठेवणार, त्यांच्यातला विरोधाभास काही असतील, काही कॅरेक्टरिस्टिक्स ते लक्षात ठेवणार आणि सोबत त्याचा अर्थसुद्धा काढत जाणार. लक्षात आलं का? आहे की नाही सरकस? आहे की नाही सरकस? यस. आता पर्स्पेक्टिव्ह इन्फर्ड, केवळ इन्फरन्स नाही, पर्स्पेक्टिव्ह, त्याचा दृष्टिकोनच आता काढायचा आहे. दिलेल्या उतार्यावरून, बघा दिलेल्या उतार्यावरून भारतातील जंगलाशी संबंधित जनसमुदायाचा कोणता दृष्टिकोन समोर येतो? विच अप्रोच ऑफ द कम्युनिटी रिलेटेड टू द फॉरेस्ट इन इंडिया डू यू अंडरस्टँड फ्रॉम द गिवन पॅसेज? त्यांचा दृष्टिकोन, अप्रोच, पण त्या न्यूट्रल याच्याने पुन्हा परिच्छेदाच्या दृष्टिकोनातून. ओके. त्याच्यानंतर मिनिंग इन्फर्ड फ्रॉम सेंटेन्स, वाक्याचा अर्थ काढायचा आहे, मथार्थ काढायचा आहे, त्याचं जिस्ट. बघा कसं म्हटलं आहे, श्री नवरे यांनी आपण सागराकडून पर्वताकडे जात असल्याचे जाहीर केले. साल्ट सत्याग्रहाचा आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो? हे तीर्थयात्राला चालले, किनारपट्टीपासून डोंगराळ पदयात्रा करणार, सत्याग्रहाचे केंद्र आता समुद्रापासून डोंगराळ भागातील जंगलाकडे जाणार, वरीलपैकी किती भयानक आहे. म्हणजे आम्हाला साल्ट मूव्हमेंट पूर्णपणे समजून घ्यायची आहे आणि श्री नवरे यांच्या ॲक्टिव्हिटीज काय होत्या, परिच्छेदामध्ये काय नमूद केल्या होत्या ते बघायचं आहे, तरच आपल्याला हे समजेल. आलं की नाही लक्षात? म्हणजेच परिच्छेद समजला तर उत्तरं येतील असं त्याचा अर्थ आहे. मिनिंग इन्फर्ड फ्रॉम सेंटेन्स. ओके. त्याच्यानंतर पॅराग्राफ इन्फरन्स. पॅराग्राफचं इन्फरन्स, आता सेंटेन्सचं नाही, आता पॅराग्राफचंच, परिच्छेदाचाच आपल्याला आता जे आहे अर्थ काढायचा आहे. या उतार्यावरून पुढीलपैकी कोणते विधान निश्चितपणे करता येते? विधान काढायचं आहे, पूर्ण परिच्छेद समजून घ्यायचं आणि त्याच्यावरून विधान. की लंडनमध्ये रॉयल सोसायटीनं देवळी वाल्यांचं काम करणाऱ्या लिव्हनहुकचे शोध निबंध प्रकाशित केले नाहीत. चर्च सत्ताधाऱ्यांची चाकरी करत असे. विज्ञानात प्रायोगिक माहितीचा संचय नसतो. मक्तेदारीची कल्पना आधुनिक आहे.
जबरदस्त आहे, जबरदस्त आहे ना, काय सुंदर आहे. तर आपल्याला इन्फरन्स काढायचा, उतार्याचा सार काढायचा, किस काढायचा, त्याचा पूर्ण असा ज्यूस निचडून घ्यायचा, असा ज्यूस असा मस्त प्युअर आला पाहिजे. आलं का नाही लक्षात? ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट इन्फरन्स कनेक्शन आहे, म्हणजे वाक्य आहे आणि त्याचा मथार्थ आहे, निष्कर्ष याचा संबंध, परस्पर संबंध. बघा खालील विधान व निष्कर्ष यावरून योग्य पर्याय आहे मिक्स. खालील विधान पण दिलेलं आहे. आता हे विधान का आपल्याला आपल्या याच्यात गृहीत धरायचं आहे का? जसं जैव इंधन हे खनिज तेलाला पर्याय ठरू शकते, आपल्याला माहित आहे जैव इंधन हे खनिज तेला, पण परिच्छेदामध्ये काय म्हटलं आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये. ओके. आणि निष्कर्ष खनिज तेल निर्मितीला कोट्यावधी वर्ष लागतात, खनिज तेलाच्या उत्सर्जनामुळे विषारी वायूंची निर्मिती होते. समजू शकतो, पण तसं नाही. परिच्छेदामध्ये काय म्हटलं आहे ते पाहूनच आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे इथे काय केलेलं आहे ती त्याचा निष्कर्ष, त्या उतार्यावरून काय इन्फरन्स होतं, विधान काय आहे आणि त्याचं कनेक्शन जोडून आपल्याला मग पर्याय शोधायचे. ओके. त्याच्यानंतर स्टेटमेंट इंटर रिलेशन्स अँड इम्पॅक्ट है ना, वाक्यांचे एकमेकांशी संबंध, परस्पर संबंध आणि त्याचा परिणाम काय होणार असाही प्रश्न आहे. ब्लॅक अँड पॉलिटिकल फ्रीडम अशावर आहे. खालील विधाने वाचा. काळ्यांना राजकीय स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन रिपब्लिकन पक्षाच्या 1860 मधील जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलं होतं. 13व्या घटना दुरुस्तीमुळे गुलामगिरी नष्ट करण्याची तरतूद झाली. काळ्यांना देण्यात आलेले नागरी अधिकार असंविधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने 1883 साली जाहीर केलं. हे केवळ स्टेटमेंट्स आहेत, आहे ना, विधान आहेत. आता ह्या विधानं जे आहेत त्या विधानं आणि त्याचा परिणाम पाहायचा आहे ना. ए हे विधान, बी त्याचा परिणाम, असं आपल्याला लिंक लावायचे आहे. आलं की नाही लक्षात? स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी, असं रिझन अँड असर्शन, इम्पॅक्ट अशा प्रकारचं ते आहे. ते लक्षात घ्यायचं हे परिच्छेदाच्याच आधारावर, नाही तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ आणि कदाचित उत्तर चुकेल. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघा सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज. पॅसेजची सेंट्रल थीम काय आहे, मूळ गाभा काय आहे. उतार्यातील मध्यवर्ती कल्पना शब्द वापरलाय. उतार्यातील मध्यवर्ती सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज कोणती आहे? पॅसेज नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग आला होता आणि त्याची सेंट्रल आयडिया काय आहे ते विचारलंय. आलं की नाही लक्षात? म्हणजे पॅसेज समजून आपल्याला त्याला पूर्ण असा निचोड काढायचा आहे. आलं लक्षात? चौथा म्हणतो त्याला, बिलकुल चौथा काढायचा. त्याच्यानंतर आहे इन्फरन्स अँड क्लॅरिटी ऑफ प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट. बघा कधी कधी डायरेक्ट कायदे देतात, इथे कायदे दिलेले आहेत 1-2 वेळा, आणि डायरेक्ट कायदे जसा आहे सती जाण्याकरिता एक कायदा होता, कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट 1987. याच्यावर प्रश्न आलेला आहे. सती जाण्याकरिता प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल, असा प्रश्न आहे ना. हा का असा बा एखादा कायदा वगैरे कशाला टाकतात? वाय का बरं कायदा वगैरे टाकतात? खूप महत्त्वाचा आहे कायदा कशाला, का गरज आहे? तर तुम्ही जेव्हा ऑफिसर बनाल तर कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे कायद्याचं सखोल ज्ञान आणि कायद्याचा किस काढण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. ती टेस्ट इथून केल्या जाऊ शकते. ते प्रिसिशन तुमच्यात आहे का, ते लिगल क्लॅरिटी तुमच्यात आहे का, परस्पर संबंध तुम्हाला प्रोव्हिजनचं लावता येतो का, हे याच्यावरून टेस्ट होतं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इन्फरन्स अँड अप्लिकेशन ऑफ प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट. हा पण एक आहे. पहिलं तर नुसतं अप्लिकेशन आहे, इथं अर्थ पण काढायचा आहे, निष्कर्ष काढायचा आहे आणि त्याचं अप्लिकेशन आहे. बघा एका चावर, मस्त आहे, हा खूपच सुंदर आहे ना. हा बघा, हा एका चावऱ्या कुत्र्याची मुसकी सोडू लागतो है ना. हा कुत्र्याला वर हल्ला चढवायला लावण्याच्या बेतात आहे अशी, त्यामुळे ची समजूत व्हावी असा चा उद्देश आहे. तर च्या कृतीला काय म्हणता येईल, आहे की नाही? तर आपल्याला इथे प्रोव्हिजन दिलेल्या फोर्स कशाला म्हणतात, क्रिमिनल फोर्स, असल्ट, असे डेफिनेशन सांगितले ह्या पॅसेजला आणि त्याच्यावरून हे विचारलेलं आहे. तर अप्लिकेशन बेस म्हणजे आपल्याला त्याचा पूर्ण निचोड काढायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याचं अप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे विथ त्यातले कीवर्ड्स लक्षात घ्या. आलं की नाही लक्षात? चला, त्याच्यानंतर क्लोजेस्ट मिनिंग, एकदम जवळचा संबंध तुम्हाला सांगता आला पाहिजे, एकदम जवळचा अर्थ सांगता आला पाहिजे. बघा, चूज द बेस्ट ऑप्शन्स, ग्रेट बुक मस्ट पास द टेस्ट ऑफ द टाइम.
great book must pass the test of the time. Which of the following statement is the closest in meaning to the above statement? वरच्या स्टेटमेंटचा. तर याचा अर्थ आपल्याला पटकन समजेल, तर असं नाही करायचं आहे. परिच्छेद पुन्हा हा इंग्रजीचा परिच्छेद आहे, इंग्रजी भाषेचा परिच्छेद आहे आणि अशा प्रकारे प्रश्न आलेला आहे. म्हणजे क्लोजेस्ट मिनिंग जे आहे त्याचा आपण प्रश्न राहू शकतो. बघितलंय किती डायनामिक आहे, किती डायनामिक आहे, बरोबर आहे. अजून बघूया. गिव द टायटल, शीर्षक. मी तुम्हाला सांगितलं होतं भाषा जी आहे इंग्रजी आणि मराठी भाषेच्या परिच्छेदाला टायटल शीर्षक दिलेलं नसतं, कारण की त्याच्यावर प्रश्न कदाचित विचारू शकतात म्हणून, बरोबर आहे. आता बघा, पसायदाना उतार्यास योग्य शीर्षक कोणते देता येईल तुम्ही द्या. माहीत आहे आपल्याला, पण एक जवळपास आपल्याला अंदाज जोडायचा आहे. इथे सोपं सोपं आहे, काही कठीण नाही आहे, पण सहजरीतीने विचारल्या जातं, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लिटररी मिनिंग शब्द है ना, लिटरली मिनिंग. आपण दैनंदिन जीवनात वावरताना इतरांचे कौतुक करण्यासाठी वा असा शब्द वापरतो, पण तो इतका सोजवळ नाही, कारण त्याचं एकदम भाषेबाबत असं दिलेलं आहे आणि त्याच्यावर असा प्रश्न विचारलेला आहे, है ना. तर त्याचा वाङ्मयीन अर्थ जो आहे तसं पण तुम्हाला विचारू शकतात. तर आपल्याला दिसते का कसं डायनामिक आहे, आलं का नाही लक्षात. कसे प्रश्न विचारतात ना. मजा आली का. यास गण्याल तर आलीच असेल, गण्याल तर नक्कीच आली असेल. हे बघा, आता एकदम आपण शेवटचा, हा शेवटचा आहे, भाषेचा आहे, तो पण भाषेचा पाहिला, हा पण भाषेचा पाहतो. क्लोजेस्ट मिनिंग वर्ड्स जे आहे फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन. याच्यामध्ये थोडंसं कसं भाषेचा राहतं जेव्हा, तेव्हा ग्रामॅटिकल अँगलनी तो बघितला जातो, व्याकरणात्मक दृष्टिकोनातून. लक्षात घ्या, है ना. ग्रामरचा अँगल थोडासा बघितल्या जातं, तर ते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून थोडंसं लक्षात घ्यायचं. फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन सिलेक्ट द वर्ड क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड, है ना, असं विचारलं आहे. दे आर कॅरिंग आउट है ना चाराड ऑफ द निगोशिएशन्स विथ द गव्हर्नमेंट. आणि इथे अँटोनिम सिनोनिम्स ते विचारल्या जातात. चूज द करेक्ट अँटोनिम फ्रॉम द ऑप्शन्स गिवन, है ना. इथे टर्मॅगॅन्ट विचारलं आहे, त्याचा क्लोजेस्ट मिनिंग. आता थोडेसे इथले शब्द भारी असतात, तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं रोज है ना आपली व्होकॅब्युलरी भाऊ शब्दसंग्रह रोज वाचन करत राहिलं तर आपोआप सवय होते. इंग्रजीचा पेपर वाचायचा, व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची, तर थोडंफार येतं. पण आलाच पाहिजे असं नाही, थोडंसं कठीण असतं, नाही आला तर टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, जमलं आता. आता आहे की नाही. असं डायनॅमिक ऐकून त्याचा हाल कसा झाला लमच्याची पूर्णच, है ना. लाईक खतरनाक गा कसंच करू तर अभ्यास. हा बापू, आता तुले अभ्यास सांगावं लागेल नाही का. बढिया, एकदम बढिया, काय टेन्शन नाही. अब का करायचं आहे तुले. पहिल्यांदा भाऊ, पहिल्यांदा का करायचं आहे, पहिल्यांदा तुले बनायचा आहे घोडा. अरबी घोडा. हा म्हण काहीतरी. अबे खरं तुले घोडा बनायचं आहे. पहिलं काम तुले घोडा बनायचं. दुसरं काम है ना तुले का बनायचं आहे, बाज. म्हणजे खाट नाही बे, बाज पक्षी. आता तर म्हणसिंग का होय, बाज पक्षी. आणि तिसरं तुले का बनायचं आहे, माणूस. माणसात राज्य आहे बापू, माणसात राज्य आहे. ठीक आहे, तर माणूस बनायचा आहे. कसं. स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, खूप महत्त्वाचं आहे. आकलन जे करायचं आहे ते आकलन जे आहे वेळेच्या बंधनात. काय आहे, वेळेचे बंधन आहे तुम्हाला, आणि वेळ मात्र फारच कमी आहे. जरी क्वालिफाईंग असला तरी कमी आहे. दिवसभर दिलाय का पेपर सोडवाले, नाही, 2 तास दिले आहे भाऊ. मग 2 तास दिले आहे तर 2 तास भरकन चालले जाते, माहीतच होत नाही. तुम्ही करूनच पहा, अर्धा पेपर सोडून होई नाही, बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागते, रफ्तार पकडावं लागते. तो घोडे की रफ्तार है ना, घोडे की रफ्तार है ना, बरोबर आहे. स्पीड ऑफ द हॉर्स. आपल्याला काय आहे, स्पीड पकडायची आहे. मग स्पीड पकडायची आहे तर कसं, याची प्रॅक्टिस करावी लागेल. मग प्रॅक्टिस कशी, तर प्रॅक्टिस असते ट्रॅकरने. का असते, ट्रॅकर.
ट्रॅकर म्हणजे काय, आपला पेन आहे उलटा करा, बोट ठेवा आणि त्याला असं असं पळवा. पहिला ट्रॅकर आहे हळूहळू चालते, मग तो ट्रॅकरचा काय करा, गोल सेट करा. काय करा, गोल सेट करा. पहिल्यांदा जर सपोज टू बी होऊ शकते तुम्हाला, पहिल्यांदा घोडा लमच्या पायी पायी चालते, असा चालला है ना, मग धावन ना. तर पहिले चालला तर चालण्याची स्पीड म्हणजे 3 मिनिट. एक परिच्छेद जो आहे पकडून घ्या, एक परिच्छेद वाचायला तुम्हाला 3 मिनिट लागत, 4 मिनिट लागत असन. शेंबड्यातल्या शेंबडा असन याच्यासारखा तर 4 मिनिट लाग. आता 4 मिनिटं लागले तर पहिले स्लॉट बनवा 4चा. पहिले 4ची स्पीड आहे का रे बापू, 4 मिनिटात संपते का, संपते का, है ना, एवढं लक्षात घ्या. मग ते स्पीड वाढवा, बोटं फिरवा लवकर लवकर, बोटं भरभर भरभर फिरवा. बरोबर आहे, राईट. मग जसे जसे तुम्ही बोटं असे 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 जाऊ द्या, तसं तसं काय होते, आपली स्पीड, आपली नजर अशी 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 आपोआप जाते. आपला बोट पळाला का ते बरोबर जाते. बरोबर आहे. तर त्याला स्पीड वाढवा. मग जशी स्पीड वाढन तशी तशी नजर नजर पळायला लागत. आता नजर पळताना काय होते, नजर जास्तच पडते आमची. तर मग काय करा, मनात बोला, मनात बोलायचं. लक्षात आलं का, है ना, मनात बोलायचं, पुटपुटायचं हलकं हलकं मनामनात. त्याच्यामुळे काय होतं, आपला ब्रेन पण थोडासा आहे ना ॲक्टिव्ह होऊन जातो, हात ॲक्टिव्ह होऊन जातो, कॉम्बिनेशन बसून जातं. पहिलं घोडे की रफ्तार. मग घोडे की रफ्तार आली, एकदा सवय झाली, पहिल्यांदा ही सवय लावायची. पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड आहे बाज की नजर. बाज की नजर म्हणजे काय आहे, प्रिसिशन आणि स्पॅन ऑफ अटेन्शन. काय आहे, स्पॅन ऑफ अटेन्शन. आपली नजर जबरदस्त असली पाहिजे. तो कीवर्ड जो ज्याला आपण म्हणतो कीवर्ड, तो कीवर्ड आपल्याला फोकस झाला पाहिजे, कीवर्ड. पण कीवर्ड सोबत जसं बाज जो पक्षी आहे आणि एखादा ससा पडतोय भरभर भरभर, त्या सशावर फोकस करतोय, पण पूर्ण ससा कुठे पडेल या सगळ्या अँगलनी पण बघत असतो. आणि त्यामुळे जसा ससा चालला तसा 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 जातो ना, बरोबर अटॅक करतो ना. बरोबर आहे. तर बाज की नजर असली पाहिजे, पूर्ण वाईड अँगल आणि प्रिसिशन, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन बसलं पाहिजे, म्हणून बाज की नजर बनली पाहिजे. पण हे एवढं होणार आहे का, नाही. तर हे कशी होणार, हे करायला गेलं की इकडे फोकस करायचा, असं करत 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 तुम्हाला सवय लागून जाईल. मग थर्ड स्टेप आहे, हे केलं तुम्ही तर का पक्षी वाका खान काहीतरी नाही, आपल्याला समजलं पाहिजे. मग काय आहे, अक्कल लढवायची आहे, अक्कल लढवायची आहे, म्हणून माणूस झालं पाहिजे. याच्यासोबत आकलन होणं आवश्यक आहे. नाही तर नुसतंच वाचलो रे बाबा माय 1.5 मिनिटात झालं है ना, इकडे 1.5 मिनिटात झालं, दिसले मला अक्षर, अरे पण अर्थ रे बापू, अर्थ कोण काढन, कोण काढन, हां तू झिपरी, हां नाही ना. मग अर्थ काढावा लागेल, आकलन झालं पाहिजे. तर ही सवय तुम्हाला करायची आहे. कशी सवय करायची आहे, पहिल्यांदा स्पीड वाढवायची, आधी त्याच्यावर फोकस. एकदा स्पीड वाढली की मग कीवर्ड्सवर फोकस आणि पूर्ण परिच्छेदावर फोकस. एकाच सोबत परिच्छेद दिसला पाहिजे, एकाच सोबत सेंटेन्स दिसले पाहिजे, एकाच सोबत तुम्हाला सगळे वर्ड्स दिसले पाहिजे, अशी सवय करायची आहे. मग कसं करायचं, त्याच्यासाठी 3-3, 4-4 शब्द एकाच वेळेस कसं वाचता येईल त्याची आधी प्रॅक्टिस करायची. मग हळूहळू हळूहळू परिच्छेद वाचणं सुरू होतं. दॅट इज कॉल्ड एज अ स्पॅन ऑफ अटेन्शन. बरोबर आहे. आणि प्रिसिशन येतं. आणि मग हळूहळू आपलं डोकं लढवायचं. मग डोकं लढवताना आकलन जर करायचं तर कसं, नेहमी क्वेश्चन रेज करायचा, प्रश्न रेज करायचा. प्रश्न रेज केला की आपोआप समजायला लागतं, अरे हे आहे हे आहे हे आहे, आणि मग आपोआप आपण खुलून जातो. आलं की नाही लक्षात. सोबतच कोणताही परिच्छेद जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर प्रश्न आधी पाहून घ्यायचे निवांतपणे आणि मग परिच्छेद वाचायची सवय करायची. हळूहळू तुमची पकड येईल. रोजच न्यूजपेपर लक्षात घ्या, रोजच न्यूजपेपर. इंग्रजीचा एक आणि मराठीचा एक. इकॉनॉमिक टाइम्स नाही म्हणत, इंडियन एक्सप्रेस घ्या इकडे इंग्रजीसाठी, किंवा हिंदू घ्या आणि तिकडे मटा किंवा लोकसत्ता घ्या. छोटे एडिटोरियल वाचायचा प्रयत्न करायचा. 1.5 मिनिटापर्यंत स्पीड आली पाहिजे, ही सवय करायची. आलं की नाही लक्षात. हळूहळू सवय झाली की मग जमेल. सवय नाही करणार तर काही होणार नाही, प्रॅक्टिस करावी लागन बापू. आलं लक्षात. ठीक आहे,
चलाचं समोर आता चल. आता पेपरच्या वेळी सर्वात शेवटचं सगळं प्रॅक्टिस केली, सर्व जमलं सर, अशी स्पीड आली मला की विचारू नका, मस्त पडतो मी, काही विचारू नका, झाला ना पेपराच्या वेळाच गड्डा होते ना असं. मग पेपराच्या वेळेसची घ्यायची काळजी, काय काळजी घ्यायची खूप महत्त्वाचं. पहिलं आहे महत्त्वाचं, पेपर सोडवताना काय करायचं, परिच्छेद जेव्हा तुम्ही घ्याल हाताशी तेव्हा परिच्छेद हाती घेतल्यानंतर प्रश्नाकडे नजर टाकायची, प्रश्नाकडे नजर, आणि त्याचे कीवर्ड्स घेऊन घ्यायचे, म्हणजे त्याला असा गुलाम मारून घ्यायचा. भरकन नजर, पर्याय वाचायचे नाही, उत्तर वाचायचे नाही. आलं का नाही लक्षात. प्रश्न आणि ते आता काही प्रश्न खालील विधाने बघा असं म्हटलं तर तो प्रश्न पाहायचा नाही, कारण तो परिच्छेद वाचून झाल्यानंतरच लक्षात येईल, आधी लक्षात येणार नाही. पण जे थेट आहेत आहे ना, तर ते प्रश्न मात्र थोडेसे पाहून घ्यायचे. प्रश्न पाहिलं तर आपलं काय होतं, फ्रेमवर्क तयार होतं, डायरेक्शन येते की काय करायचं आहे काय नाही, हे क्लिअर आयडिया येते, क्लिअर आयडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला पॅसेज, परिच्छेद वाचन, परिच्छेद वाचन कसं वाचायचं ते सांगितलं आहे. 4-5 वर्ड्स एकासोबत वाचायचे बंचनी, ती सवय झाली असेल तुम्हाला, त्यामुळे स्पीडीली तुम्ही वाचाल. पेन फिरवायचा, पेनने किचडत राहायचं, जेवढं किचडता येते तेवढं किचडायचं बिनधास्त. काही डायरेक्ट प्रश्न असतील तर त्याच्या कुठेतरी ओळीत आपोआप उत्तरे सापडले असेल तिथे लिहून टाकायचं, 1 चोहे 2 चोहे जे काय असेल ते. परिच्छेदाचं वाचन. ठीक आहे. परिच्छेद वाचून झाल्यावर नंतर पुन्हा प्रश्नाकडे जायचं आणि मग प्रश्नाचे पर्याय, प्रश्नाचे पर्याय वाचायचे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इथे प्रश्नाचे पर्याय एकच वेळा वाचले पाहिजे, एकच वेळा वाचन करा. नाही जर समजला तो प्रश्न त्याच्यानंतर उत्तर सापडत नसेल तर स्किप, सोडून द्या. लक्षात घ्या, सोडून द्या. का तर वेळ नाही आहे. कारण की तो प्रश्न जर आता समजला नाही, तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा पॅसेज पाहावा लागेल. आलं का नाही लक्षात. त्याच्यामुळे आता भानगडीत पडायचं नाही. एवढं लक्षात घ्या की परीक्षेमध्ये पेपर सोडवताना सोडण्याची सवय ठेवायची. झिपरीले नाही बे, एवढे वर्ष राहिलास आमच्या आता लयच नाही, ते धंदे नाही. परीक्षेत प्रश्न सोडायचे. आलं का नाही लक्षात. ही एक ज्याला म्हणतो ताकद आपल्यामध्ये डेव्हलप करायची. तर स्किप करायचा. आता प्रश्न सोडवताना कसं, प्रश्न सोडवताना तुम्हाला उत्तराचे जे आहेत कीवर्ड्स जे आहेत त्याच्यावर बघायचं आहे, जे प्रश्नाच्या कीवर्डशी लिंक करतील एक, आणि दुसरं एलिमिनेशन वापरायचं आहे, दुसरं एलिमिनेशन वापरायचं आहे आणि त्याच्या आधारावर टिक करायचं. अजून एक महत्त्वाचं, त्याच्यानंतर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उत्तर जे आहे एकदा ठरवाल, खूप महत्त्वाचं आहे, एकदा तुमच्या डोक्यात आलं हे उत्तर आहे तर त्याला टिक करा, करायचं इच्छा असेल तर, नाही असेल तर टिक करू नका. सेकंड थॉट डेव्हलप करू नका. नो सेकंड थॉट. लक्षात घ्या, मी नेहमीच सांगणार, नो सेकंड थॉट. सेकंड थॉट ऑलवेज बिंग रॉंग, और मेजॉरिटी ऑफ द टाइम्स इट्स रॉंग. बहुतांशी वेळा हा चुकतो म्हणजे चुकतो. त्याच्यामुळे सेकंड थॉटचं डोक्यात घ्यायचं नाही. जो प्रथमता वाटला आपला कॉन्फिडन्स असतो त्याच्याने क्लिक करून मोकळं व्हायचं. गेटिंग द पॉईंट. लक्षात आलं का. आता आपल्या MPSC मध्ये सलग येतात, आलं की नाही, परिच्छेद सलग येतात. त्यामुळे सलग ज्यांना वाटतं आकलनाचे सोडून घ्यायचे ते सोडवू शकतात. पण जर एखाद्या वेळेस सलग आले नाही, जसं UPSCचा पॅटर्न आहे, UPSCच्या पॅटर्नमध्ये सलग येत नाही, मधामधा येतात, तर आपले माइंडसेटसुद्धा आत्तापासून तसा बनवून ठेवायचा. नाही तर तुम्ही पॅसेजच शोधत राहाल तर त्याच्यात वेळ जाणार. आलं की नाही लक्षात. तर तसाच माइंडसेटसुद्धा आतापासूनच डेव्हलप करा की काही 2 पॅसेज आले ते सोडवायचे, त्यानंतर न्यूमरिकल सोडवायचे, त्यानंतर रिझनिंग सोडवायचं आहे, कदाचित डिसिजन मेकिंग सोडवायचं आहे, मग पुन्हा पॅसेज सोडवायचा आहे, असं होऊ शकतं है ना. तर त्यानुसार आपला बेंड ऑफ माइंड बनवून ठेवायचा. मल्टी डायमेन्शनल ज्याला म्हणतात, मल्टीटास्किंग माइंड जो आहे तो नेहमी असला पाहिजे. ती सवय लावायची. बोर नावाची वस्तू करायची नाही, कंटाळा आला करायचा नाही, मेहनत करायची, व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओला शेअर करायचं,
स्वतः मेहनत घेऊन अधिकारी बनायचं, इतर मित्रांना सुद्धा बनवायचं. मग शेअर करा आणि मेहनत करा. मग तुमच्या मेहनतीला सलाम अँड ऑल द बेस्ट.